इलेक्ट्रिक मीटर हे व्यवस्थित चालू आहेत. त्या मीटरचं दर महिन्याला MSEBीचा ग्राहक भाडं भरतो. त्यांनी वन टाइम पेमेंट 3000 रुपये त्या मीटरची केलेले आहेत. आणि आता जबरदस्तीने सरकारने स्मार्ट मीटर लावण्याची योजना त्या ठिकाणी आलेली आहे. हे मीटर नादुरुस्त झालेत का याचा पहिल्यांदा खुलासा केला पाहिजे. दुसरं जे आहे, हे ज्यांच्याकडून मीटर घेण्यात आलेलं आहे आणि ज्यांना हे लावण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे, त्यांनी भारतीय जनता पक्षाला काय मदत केली याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी असताना द्यावी. दुसरं असं की आम जनतेला माझं असणारं आव्हान आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे मीटर नादुरुस्त असेल तर ते बदललं पाहिजे. ते मीटर नादुरुस्त नसेल तर त्याला बदलण्याची आवश्यकता नाही. आणि तरीही मीटर बदलायचं असेल तर त्या मीटरचे जे मालक आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचं न हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे. अकोला शहरामध्ये अनेक ठिकाणी जबरदस्तीने रात्री ज्यांचे मीटर्स बाहेर आहेत ते बदलण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललेलं आहे. ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये त्यांची परवानगी न घेता मीटर बदललेला आहे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करावी की माझ्या इथलं मीटर चोरीला गेलेलं आहे आणि जे बदलणारे आलेले आहेत त्यांचं नाव घेऊन की यांच्यावरती माझा असणारा संशय आहे. सरकार इथल्या विजेच्या ग्राहकाला मदत करणार नाही, त्याच्या मदतीला येणार नाही. विजेच्या ग्राहकाला स्वतःहूनच उभं राहावं लागेल, स्वतःहूनच लढावं लागणार आहे. पक्ष म्हणून लढण्याचे मार्ग आम्ही त्याला असताना सांगत आहोत. ते त्यांनी पाळले तर त्याच्या घरातलं मीटर हे बदलणार नाही. महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युशन आणि कलेक्शन विजेचं हे अंबानीकडे देण्याचा मार्ग त्या ठिकाणी चाललेला आहे. या स्मार्ट मीटर मध्ये तुम्ही वापरा किंवा न वापरा तुम्हाला बिल येत राहणारच. आणि त्यामध्ये 8 ते 10% जुन्या बिलापेक्षा नव्या बिलामधला फरक आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आणि म्हणून विजेच्या ग्राहकाने स्वतःला वाचवण्यासाठी स्वतःच आता पावलं उचलली पाहिजेत. पक्ष म्हणून आम्ही या प्रश्नावरती लढतो आहोत, पण आपण स्वतःहून लढायला लागलात तर त्याच्यामध्ये अधिक चांगलं भर होईल आणि हे शासन स्मार्ट मीटर थांबवेल अशी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी धरतो.